कोण आहे ते तुमचा मेन कोण आहे? बोला त्यांना, बोलवा त्यांना. तुम्ही काय करताय? हा, बाहेर या. ताई या पुढे या. तुमच्याकडनं कोणी लोन घेतलं तर काय त्यांना एक हप्ता भरला नाही की शिव्या देतात काय? मग कोणी दिले? तुमच्याच लोकांनी दिलेत ना कलेक्शन वाले. हा, ते आम्ही सर्व्हिस वाले सर. अहो कोणी असू द्या, तुम्ही शेवटी बजाज फायनान्स मध्ये आहे ना तुम्ही. आता शिव्या कशाला द्यायची? ते दाखवा रेकॉर्डिंग जरा. हा, का तुमची आई बहीण नाहीत काय? आणि काय खाऊन खाऊन गेलेत का? एक हप्ता भरला नाही तुम्ही एवढे शिव्या देताय? हा, चेक करून लोन नंबर सांगा. आपण कोण? आपण कोण? तुझा बाप बोलतोय. हिरा. हा, तुझा बाप बोलतोय मी. होतडीच्या कुणाचा बाप? हिरा. कुठून पैदा झाला तू? काय पद्धत काय बोलायची? हा, तुमच्याकडनं काय पैसे का फुकट मध्ये देता? व्याज घेत नाही काय? ह्याच्यापेक्षा घाणेरडं आहे. ऐकू शकणार नाही तुम्ही. आणि रात्री 1 वाजता 1:30 वाजता 1 वाजता 1:30 वाजता 1:30 वाजता कॉल करतो तू हरामखोर साला. बरं सकाळी 4 वाजता. अरे 7 वाजता पण कॉल केलं तर या भाषेत काय करायचं? 7च्या आत का तुम्ही कुणाची आई बहीण काढणार? त्या बाईला बिचारीला काम करायला देत नाही, शिव्या. अहो मग कोण आहे हा? पाहिजे आम्हाला. हा कोणी असेल ना पाहिजे, नाहीतर इकडे लक्ष ठेवा. ऑफिस चालू देणार नाही इथं मी. बंद करायची ऑफिस, समजलं ना? तर पैसे देताय का? व्याज घेत नाही का? 10 पटीने झाले व्याज घेतात. तुला लोन आयडी पाहिजे का? दे लोन आयडी दे त्यांना. हेच धंदे करतात का रे बसून सगळे इथं? इकडे आम्ही सर्व्हिस वाले. अरे कुठेही असू द्या, शेवटी आमच्या इथे तुमची ऑफिस आहे ना. इथे P40 ठेव तिथं. P40 5P DP 3938 2303. हा, किती हप्ते बाकी आहे? त्यांचे लास्टचे 5 EMI बाउन्स झाले. हा, 5 EMI बाउन्स कुठे झाले माहितीये का? ते पण तुमच्या याच्यामुळे प्रॉब्लेम झालाय. तुम्ही लोकांनी त्याचे 2 तारखेला क्लिअरच नाही केले अकाउंटला पैसे असताना सुद्धा. बँकेने इन्फॉर्मेशन पडलेलं आहे. त्याच्यामध्ये चेक करा ना. 2 तारखेच आहे ना तुमचं? पहिला EMI गेला नव्हता. आम्ही तिथं जाऊन आहे ना त्यांना सांगितलं, तेव्हा ते बोलले होतं बँकेमधून कधी कधी तर तुम्ही कॅश भरा, आपलं तिथं ऑनलाईन करा जीपेनी. तर त्याची पेनल्टी पण सुद्धा भरलेली. मी काय म्हणतोय, असू दे ना 4 हप्ते बाकी. तुम्ही काय आई बहीण काढणार का सगळे? हा, तुम्ही सगळे आपले मराठी लोक आहात ना? त्याचं नाव काय? हा, अतुल गुप्ता. तो नंबर बघ कोण आहे तो. त्याचा मोबाईल नंबर देऊ? सर मी मोबाईलच्या इथे जाऊन 3-3 तास बसलीये पेमेंट देऊ की मी पेमेंट देते, तुम्ही आई बहिणीशी. मला तो धंद्यावर बसवणार होता. बोलतोय मी तुला धंद्यावर बसून वसूल करणारे पैसे. मला एवढं गांगण शब्द बोलले. त्याचे नंबर द्या पहिला. ते नंबर घ्या, ते नंबर दे.
अतुलचा नंबर, अतुलचा त्यानंतर कोण दुबे आहे ना तो, त्याच्यावर नंबर द्या. दुबे पण आला होता ना, हो. एरिया मॅनेजर कोण आहे त्यांचा तो. हा एकच आहे अतुल गुप्ता म्हणून, हा एक नंबर आहे 83 हे बघ, या नंबर बघ, नंबर बघ. लाईन फाईल आजचं. हा बसतो उठत आणि तो पाहिजे आम्हाला. जर नाही भेटला ना, तुम्ही कुणी उद्यापासून कामावर यायचं नाही ना, उगाच तुमच्या बरोबर भांडणं होणार. तुमचा आमचा काही वाद नाहीये. अरे या पद्धतीने शिव्या ऐका, फक्त तुम्ही ऐकू शकणार नाही. आणि तुझ्या घराखाली आहे, हे तुझा घरचा फोटो पाठवतो यांना. हा सर हे मेसेजेस बघा तुम्ही मला पाठवलेलं. हे बघ, मला त्यांनी किती वेळा काय काय मेसेज हा पाठवले. घरचा फोटो पाठवतो म्हणजे काय शाना झाला घरचा फोटो पाठवला तर. हा हे काय लिहिलंय? मैडम बंदे को आपके घर पे भेज रहा हूं मैं, बंदा जा रहा है फील्ड पर, बाद में बोलना मत, घर पे भेजू ना उसको. मैडम क्या हुआ, कॉल क्यों नहीं उठा रहे हो? तुम्हारे भाई को कॉल, सुनील को कॉल. काय कशाला करायचं? काय घेणं देणं आहे तुमचं? शिवीगाळ का तुम्ही करा ना, त्यांचं काय तुम्ही ऍक्शन घ्यायचं पोलीस स्टेशन मध्ये घ्या, कोर्टाची नोटीस पाठवा, काय करायचं ते करा तुम्ही. या पद्धतीने शिवीगाळ तुम्हाला बजाज फायनान्सची एवढी कंप्लेंट आहेत ना, आता आम्ही चालू करू का इथं शिव्या द्यायला तुम्हाला? आम्ही चालू करू का तुम्हाला शिव्या देऊ का? यांनी जे जे सांगितलं तुम्हाला सांगू का? आम्ही बोलू तुमच्याशी? या माणसाला बोलवा. काही करणार का बजाज फायनान्स आहे म्हणजे? हा ती बिचारी घरकाम करणार, हे करणार, स्वतःची नोकरी करणार. हा आणि मग रात्री त्यांनी 1:30 वाजता शिव्या ऐकायची. 1:30 वाजता? 1:30 वाजता कॉल केला. मग रात्री 1:30 वाजता कॉल करतोय. तो काय बोलतो ते पण ऐकून घे. ते ऐकलं. अरे हे काय नाही ऐकलंय तुम्ही? काहीच ऐकलंय ना. आम्हाला लाज वाटते तुम्हाला ऐकवायला. काय बोलतो आणि तू मात्र काय बोलतो बघ. हॅलो हा किती वाजता आहे? कोण बोलतोय? झोपेतलाय. एक मिनिट थांब. कशाला फोन केला रे सकाळी? हा? तुझी आठवण आलेली. झालं? माझी आठवण आलेली. हा आठवण करणार आपल्या आई बहिणींची. मग ये नाही का आठवण आलेली तर. मग तेच सांगतो ना. मी कुठे आता? काय तू आहेस कुठे आता? ते बघ, एक मिनिट थांब. एंट्री नंबर वरूनच कॉल आला. अरे ना तुझं ते घर चालतं ना, ऐक हे आई हवाड्या, तुझं ते घर चालतं ना, तुझं जे घर चालतं ना, काय फॉरवर्ड करून लावलं. फॉरवर्ड नाही, त्याला बोलवा इथे पहिला. मी पण ते कंप्लेंट टाकून येतो. त्याला बोलवा इथे. तो भेटणार नाही ना, मी क्लिअर सांगतो. उद्या मी येणार इथे, म्हणजे आत्ताच आला पाहिजे. नाही आला तर आत्ताच बंद करा ऑफिस. तुम्ही सगळ्यांनी बाहेर जायचं. हा बंद करून टाकायचं ऑफिस. मला ते फॉरवर्ड आहे, ते कंप्लेंट टाकायला. त्या फोनवर फोन लावा ना. फोन उचलतोय का तो? उचलतो ना तो. तो कॉल तुम्हीच करा ना. कॉल उचलणार तो. तुम्ही करा, नंबर द्या. त्याच्यावरून तुम्ही पण करा. उचलणार तो. त्याची आता फाटली आहे. आमचा फोन उचलणार. तुमच्या फोनवरून तुम्ही नंबर द्या ना. हे बघ, 8356 लाव. 8356 76095. बाकी बोलू नको, त्याला सांग ये इथं. बोलत आहे. आपण प्रतीक्षा करू शकता किंवा नंतर पुन्हा प्रयत्न करू शकता. परत दुबे करून कोण आहे तुमचा एरिया मॅनेजर? दुबे काय नाव आहे? अहो कुणी असू द्या ना, तुम्ही सगळे शेवटी एकच माळेचे मणी आहात ना. शेवटी सगळे बजाज फायनान्स आहे ना. कोणाकडे करतात? त्याला लाव परत. कोण आहे?
पंकज सर कलेक्शन हॅलो हॅलो, हे काय तुम्ही काय आई बहीण काढणार का? तुमचे हप्ते भरले नाही 2-3 तर? हा, कोण बोलतोय? चालू ठेवा, चालू ठेवा. बजाज मधनं बोलतोय. कुठून बजेट म्हणा साकीनाथ ब्रांच. काय बोलता? नीलम म्हणून बघा, तुमच्याकडे केस आहे. नाही आमच्याकडे काय केस नाही, हा, आमच्याकडे काय केस नाही. कस्टमरला या नंबरवर कॉल जातात आहे. माहित नाही मला, हा, माहित नाही. कुठून बोलतात तुम्ही? हा? बॉस कोण आहे तुमचा बजाज मध्ये? आम्हाला माहित नाही तर आम्हाला कसं माहित? मग कस्टमरने हा नंबर कसा काय दिला आम्हाला? बघा तुम्ही तुमच्या हिशोबाने हा, बघा. ठीक आहे, चालेल. सगळं रेकॉर्डिंग आहे आमच्याकडे. ठीक आहे, कट घ्या. तुमची नाव आहे परत काय? माणसं तुमचे आणि म्हणजे तू बोलतो मला माहित नाही. एजन्सी 100% आहे ना, एजन्सीचं काम करतो. तुमच्याकडून तर एवढं 15 तारखेनंतर कॉल जात नाही. नाही साहेब, सगळ्यांना घेऊन चला पोलीस स्टेशनला. तुम्हाला नाही नाही, या सगळ्यांना घ्या. बंद करा ऑफिस सर. एजन्सी पण तुम्ही ऑफिस बंद करा. एजन्सीचा मेल पण पाहिजे आणि मित्रा, पण पाहिजे. ऑफिस बंद कर. तुम्ही चला सगळ्यांनी, चल ऑफिस बंद करा सगळ्यांनी. बंद करा ऑफिस, चल. हॅलो, बसायचंच नाही इथे. आमच्या आई बहीण का रस्त्यावर नाही इथे. आणि ज्याला बोलायचं हा? आता पण फोनवरती त्याला तुम्ही लोकांनी फोन करून सुद्धा तुम्ही तुमच्यावर बरोबर बोलत नाही. तो म्हणून बोलत मग रेकॉर्ड. आता या बाईला पाठवतो सगळे. आता सगळ्यांनी इकडनं पोलीस स्टेशनला यायचं, सगळ्यांनी यायचं. चल हे राजा, बंद कर बोललो, समजलं नाही का तुला? बंद कर, उठ लवकर. अशी माणसं ठेवणार तर कसं होणार? तुम्हालाही समजलं पाहिजे, समजलं ना? एवढं घाणेरडं. तुम्ही काय आम्हाला शिव्या देणार? हा, काय घेणं देणं? भरते ना हप्ता. तुमच्या प्रॉब्लेम मुळे तुम्ही काय, त्यांचा बँकेचा विषय झाला असेल, तुम्ही त्यांचा तो ब्लॉक केला, त्यानंतर 2 हप्ते त्यांचे गेलेत. अरे तुम्ही त्यांना कानूनी कारवाई करा, तुम्ही त्यांना नोटीस पाठवा, तुम्हाला जे करायचं ते करा. अहो धंद्यावर बसवताय. चुकीचं आहे. किसके पास है? एवढे भाई लागून गेलेत सगळे. आता दाखवा ना भाईगिरी. चला बाहेर चला सगळ्यांनी. चल, कोण आहे अजून आतमध्ये? कोण आहे सांगा त्यांना. बंद कर ऑफिस, चल बाहेर या. आमच्या आई बहीण रस्त्यावर नाही. तुम्ही आमच्या आई बहिणींना शिव्या द्यायचे आणि इथं धंदा करणार काय? नाही करायचा धंदा. चल साहेब, यांना सगळ्यांना पोलीस स्टेशन मध्ये घेऊन जा. आमची कंप्लेंट आहे, महिला आहे इथे बघा. त्यांना घेऊन जा आणि त्यांना पण सांगा यायला. चला सगळ्यांनी. तुम्ही तिथं तुमच्या स्टेटमेंट द्या, काय द्यायचंय, कोण आहे, कुठला एरिया मॅनेजर आहे, लॅपटॉप घ्या, सगळे माहिती पोलीस स्टेशनला द्या. चला चला चला, घे लॅपटॉप घे. चल, सोड ना, तुमच्यावर थोडी येणार आहे. तुम्ही माहिती द्या तिथं बसून सिनियर साहेबांकडे. हाँ, इधर मच्छी वाले है. तो पुलिस स्टेशन आहे. बोलवलं सगळ्यांना काय? या सगळ्यांनी. साहेब थांबा ना, घेऊन जाऊ ना साहेब आपण यांना. अरे वो कलेक्शन को कॉल किया था. नाही ना, आपण साहेब कंप्लेंट आहे ना, आणि येत आहेत ना, आपण घेऊन जा ना, प्रेमाने घेऊन जा. आम्ही काय बोललो का तुम्हाला? एक शब्द का वाईट बोललो का तुम्हाला? आम्हाला माहिती आहे तुमचं काय घेणं देणं नाही. पण कसं आहे ना, इकडची नस दाबली की ते तोंड उघडणार. समजलं ना? आम्हालाही माहिती आहे. तुमचं नाव काय? माझं नाव महेंद्र भानुशाली, मनसे विभाग अध्यक्ष. हा ना, घेऊन जा तिथे कंप्लेंट करू ना. आमची कारवाई करायची पद्धत वेगळी आहे. आता तुमच्यावर काय कारवाई करू मला सांगा? काय कारवाई करायची तुमच्यावर? तुम्ही सगळे आपले मराठी पोर आहेत. हा, दुसरे असले तरी काय तुमची काही चूक नाही, आम्हाला माहिती आहे. पण या पद्धतीने शिवीगाळ आम्ही सहन नाही करणार. लग्नावरून काय बोलत? हा, लग्नावरून बोलत होते. मला माहिती आहे तू पळून गेली. मराठी बरोबर. हा, करतो. हा, एक मिनिट. हा, हॅलो.
आहे ना इथे उभा आहे, इथं उभा आहे मी, बोला ना, तुमचा चेहरा दाखवा जरा. चेहरा नाही येणार का? कॅमेरा चालू कर. वैभव त्यांच्याशी बोलणं करून दे. हा बोलतायत ते बोलतायत कॅमेरा ओपन करा. हा कोण आहे? तर त्यांच्याकडे जी केस आहे हॅलो तो मॅनेजर. हॅलो हॅलो ताई इथे या, या इथे. तुम्ही पण अशी आहे नाही ना, ओळखणार ना बरोबर. हे पण दाखवा, हे पण इथं इथं उभे राहा असे दाखवा, हे दिसलं पाहिजे. तुम्ही यांना कशाला शिवीगाळ करताय रे? तुमचे लोक यांना शिवी कसे देत आहेत? या ताईंना यांचे 2-3 हप्ते बाकी आहे, तुमचे लोक यांना शिव्या देत आहेत. हा का रस्त्यावर आहेत का आपल्या आई बहीण? हा कोणी, तो माणूस कोण आहे ज्यांनी शिवे दिले? तो माणूस कोण आहे? काय झालं सर? अरे शिव्या देतो यांना रिकव्हरीसाठी. रेकॉर्डिंग ऐकू ना. कोण आहे कोण आहे? ऐकायला येतं का तुम्हाला? नाही तो लागली ना हा त्यांच्याकडे केस आहे ना, नाही ना सर. त्यांच्यातून माझं म्हणणं असं आहे, तुमचे पैसे भरले ना 2-3 हप्ते, तर काय धंद्यावर बसणार का महिलांना? हा एवढा पॉवर आहे का बजाज फायनान्सचा? हा कशाला लावलं यांना कॉल? वगैरे काही झालं असेल तर त्यांच्यावर फक्त ऍक्शन घेऊन घ्या आणि समजा काय असेल ते दिलं सांगा. त्यांचा नंबर शेअर करून द्याल का तुम्हाला? कडे कुणाचा नंबर शेअर करणार? कुणाचा? तुमचा नंबर त्यांना देऊ का? तुमचा नंबर दिलीप सरांचा तुम्हाला देतील का नंबर? काय म्हणताय रे बाबा? काय करायचं यांचा नंबर? मला तो पाहिजे माणूस. यांना घेऊन काय करू मी? यांच्याशी काय घेऊन द्या ना आमचा? अरे मग त्याला बोलव. यांना साकीनाका पोलीस स्टेशनला बोलवा. कट करून टाकूया. चल. त्याच्याशी काही लेणं देणं नाही. आम्हाला काय त्याच्याशी लेनदेनच नाही. तुम्ही इकडे तो याला सांग, इथे याला तिथून लाईव्ह काय बोलतो. कॉल करू. एक काम करा, चला सोड, चल बंद कर. चला 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 बंद करा, या बाहेर. चला चला आपण पोलीस स्टेशनला एक प्रामाणिक तक्रार आम्ही सरळ पद्धतीने कंप्लेंट करणार. तुम्ही तिथे सगळे आयडी द्या. काय आहे ना, एक लॅपटॉप असेल ना साहेब, तिकडे यांना सगळे समजेल कोण आहे कोण नाही. कंप्लेंट चला तुम्ही अर्ज द्या. नाही नाही, साहेब अर्ज ना, तक्रारच करतो. अर्ज डायरेक्ट कंप्लेंट करू ना. चला ताई, ठीक आहे, त्याला राहू द्या. चला. नाही नाही, एक लॅपटॉप घेऊन चला ना साहेब. तसं नाही घेत. कशाला येणार नाही? तसं घेता येत. अहो साहेब, का घेता येणार नाही मला सांगा ना. या, इकडे द्या. इकडे द्या. एक मिनिट त्याच्याकडे केस आहे, त्याला कॉल कॉलवर घे ना. तुम्हाला काय बोलायचं? तू बाहेर येऊन बोल, आवाज काय येत नाही. बाहेर येऊन बोल, तर त्याला कॉल कॉलवर घे. तो आता इथे तो मॅनेजर आहे का? काय नाही रे, ते सोड. ज्याच्याकडे केस आहे ना, जे एजन्सीकडे, त्याचा मॅनेजर आहे हा. पुढे बसू. त्याला सांग साकीनाक्याला ये. हे नाही याला भिंती होती. तो गोरेगावचा तो. त्यांना सांग साकीनाका पोलीस स्टेशनला या. एकदा पहिले बोला. दिले बिंगले होतं. ह्याचं ह्याच्याकडे केस आहे ती. हा आता बोलतो? गोरेगाव फुटेल. ताई तुम्ही इथंच काम करताय? त्याला कॉल कॉलवर घे ना. तुम्ही सांग, एक चमाट द्या ना त्यांना. तुम्हीच दिलं पाहिजे अशा पद्धतीने जेव्हा बोलतात तेव्हा. आपलीच बहीण आहे ना ती. अशी शिव्या धंद्यावर बसवताय, आरामखोर झाला तो. माझ्या तोंडात ना ताई उभे म्हणून शिव्या निघत नाही. बाप बोलतो तिला, कोण बोलतो का बाप बोलतो. या. हॅलो, एक मिनिट. ठीक आहे, चला इकडे. हॅलो. त्यांना धंद्यावर बसवणार काय आता तुम्ही लोक? का धंद्यावर बसवणार काय? कोण आहे तो माणूस? आम्हाला तो माणूस पाहिजे. आई बहीणची शिव्या, तुला धंद्यावर बसवतो, तुला हे करतो. अरे मी बोलू शकत नाही. तुम्ही त्याला कसं घेऊन येणार साकीनाका पोलीस स्टेशनला मला सांगा. चला तुम्हीच चला साहेब, हे लोक येणार नाही. एक जण तू लॅपटॉप घे, कोणी एक जण चला. ज्यांना आयडी बीडी समजेल ना ते या. चला
त्यांना घेतो चला. हॅलो. तुम्ही ते या. चला ना. हा, घेतो त्यांना, या, या. अरे जॉब सोडा रे, आपले आई बहिणची इज्जत काढताय, कसला जॉब? हॅलो. हा, आम्हाला तो माणूस पाहिजे ज्यांनी शिव्या दिलेत ते. मी काय बोलतोय, इन्व्हेस्टिगेट करायचं, तुम्हाला जे करायचं ते करा. हा, काय तुम्हाला काय क्लिअर करायचं? साकीनाका पोलीस स्टेशन मध्ये या, तुमच्या स्टाफला घेऊन जातोय मी साकीनाका पोलीस स्टेशनला. ठीक आहे, तिथं येऊन सगळे क्लिअर करायचं. चला त्या बाहेर निघा तुम्ही, उगाच तुमच्याशी वाद होणार. निघा तुम्ही बाहेर. चला मित्र, चल चला, एक लॅपटॉप घ्या. चला, येत आहेत. हा, येतो. आम्ही येतो, आम्ही घेतो. हा, घ्या त्यांना घ्या. चल. चला, आमच्या पुढे. हे राजा, ऑफिस चल ना, एक लॅपटॉप घे. पहिले ऑफिसमध्ये बोला. हा, मग एक लॅपटॉप घे. अरे पोलीस आहे का आमचे एक पदाधिकारी कार्यकर्ते नाही? तुम्हाला सपोर्ट करायला हा, सपोर्ट करा, त्याच्यातच मजा आहे. आज एक हे करू. या, चला चला, या. घे. अरे तुम्हाला काय, तुमच्यावर काय होणार नाही. तुम्ही फक्त ती आयडी, ते नंबर, तो कोण आहे ना, ते सगळे ते द्या पोलिसांना. म्हणून एक जण चला, तुमच्यासोबत सपोर्ट करायचं. एक जण ये. चल लवकर चल. त्यांना घेऊन या. ए मित्रा, या प्रेमाने बोलतोय, तुम्ही लोक समजत नाही. हाच तुमचा प्रॉब्लेम आहे. बोल, खरं सांग. चला. हा, चला, ताई आहे ऑफिस मध्ये. चला ताई, बसा तुम्ही. हा, साहेब घ्या त्यांना. असं एकदम असं नाही जमणार साहेब. त्यांना घ्या, एकाला घ्या. पोलीस स्टेशनला या, नाही, कंप्लेंट नाही, द्यायला. नाही, येतो ना. त्यांना एकाला घ्या. थांबले तुमचे लोक. हा, त्यांना घेतो मी. जा. एकाला घ्या. हे लॅपटॉप घेऊन एकाला घ्या. तुम्ही एकाला घ्या, कुणाला बस. आपल्याला काय माहित नाही. घे ना. नाही घ्यायचं त्यांना, एकाला घ्यायचं, सोडायचं नाही. साहेब एकाला घ्या, कुणाला पण. हा, एक जण आहे. बाईक नाही, तू साहेब, माझी गाडी आहे. ये माझ्या गाडी, आपली गाडी आहे. टेन्शन घेऊ नको साहेब. तुम्ही माझी गाडी घेऊन जा, मी बाईकवर येतो. कोण आहे साहेब? बोला ना. हा, नमस्कार. नाही, आपण काय, मी काय बोललो साहेबांना, यांच्याकडे आहे ना लॅपटॉप आहे. त्या लॅपटॉप मध्ये पूर्ण डिटेल आहे, कोण माणूस आहे, काय आहे, कसा आहे. बरोबर आहे ना? तो एक माणूस लॅपटॉप घेऊन साहेबांसोबत येतोय, म्हणजे काम सोपं होईल ना. परत आम्ही निवेदन देणार साहेब, 8 दिवसांनी काम होणार. 8 दिवस कशाला थांबायचं? फक्त तो माणूस आहे, तो येतोय साहेबांबरोबर. फक्त त्याच्या हा, ते येतोय. आला तो. हा, एक मिनिट. ए राजा, लॅपटॉप घेतला? चला, हा घ्या. चल, या. काय म्हणताय? मी येतो. आम्ही जाऊ. तुमच्यावर लोक मी आणतो. साहेब परत तुम्ही यांना काय माझा विश्वास नाही आहे ना? विश्वास माझे माझे त्यांना आणतो ना. पोलीस स्टेशनला. हा, हे तू येतो नाही. हा, या दोन्ही. हा, बोल ना. नमस्कार. काय म्हणताय? थांब इथं. ताई या, इथे या. ताई इथं या. इथं बजाज फायनान्स मधनं ताईंनी लोन घेतली होती. 2-3 हप्ते थकले असतील, त्याच्यात काय त्यांची पण चूक आहे. परंतु हप्ते न भरल्यावर आई बहिणीच्या शिवाय ताईंना धंद्यावर बसवा, हे सगळे भाषा वापरते ते बजाज फायनान्स वाले. आज त्यांच्या ऑफिसमध्ये आलोय, त्यांना पोलीस स्टेशनला घेऊन जातोय. आणि ज्या माणसाने शिवी दिली तो जेपर्यंत येणार नाही तेपर्यंत बजाज फायनान्सची ऑफिस चालू देणार नाही, हे नक्की आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.